ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे 15 जुलै ते 21 जुलै 2024। हे साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक राशीचं असणार आहे। मित्रांनो, अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कुठल्याही ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही। खूप लोक मला नंतर पर्सनली मेसेज करतात गुरुजी व्हॉट्सअपवरती की लिंक पाठवा, लिंक पाठवा। म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही आहे आणि फक्त व्हॉट्सअपवरती जी लिंक येत आहे त्या लिंक ओपन करून आपण आपलं राशी भविष्य पाहत आहे। तसं करू नका मित्रांनो, प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा। तसंच ह्या सप्ताहामध्ये मी आपल्याला जी उपाययोजना सांगणार आहे ती आषाढी एकादशी 17 तारखेला आहे। त्या 17 तारखेच्या आषाढी एकादशीला खूप महत्त्व असतं मित्रांनो, कारण ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी केल्याने वर्षाच्या 24 एकादशींचं आपल्याला पूर्ण फल प्राप्त होतं आणि महाविष्णूंची या जगत पालनाची, या जगन्नाथाची सगळ्यांवरती कृपा दृष्टी होते। कारण सांसारिक सुख किंवा इतर सुखांसाठी महाविष्णूंची उपासना खूप गरजेची आहे। सांगतात ना, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति। आणि त्या विष्णूपर्यंतच ही सगळ्यांची उपासना जाऊन पोहोचते। त्यामुळे मी ही जी उपाययोजना सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे ते नक्कीच आपण आपल्या राशीप्रमाणे नक्की करा, त्याचा अनुभव घ्या। आपण काय करतो मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे म्हणजे त्या सप्ताहामध्ये ज्या काही सण व्रत वैकल्य येतील त्यानुसार मी तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे सर्व व्रत वैकल्य सुचवत असतो। काही करायची उपाययोजना, पूजा अर्चा, तर याचा आपल्याला निश्चित लाभ होतो। कारण येणं तेन प्रकारे आपल्याकडनं त्या आठवड्याचं राशी भविष्य ऐकता ऐकता त्या सप्ताहात येणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी असतात, सण असतात किंवा इतर काही गोष्टी असतात, त्या व्रतांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो। आपल्याला ते व्रत करता येतं आणि त्याचं पूर्ण फल प्राप्त होतं। आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या गुरूंचे आपण दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या। ही आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य 15 जुलै ते 21 जुलै 2024। धनुराशी, या सप्ताहात अचानकपणे मोठे खर्च करावे लागू शकते, त्यामुळे कदाचित आपली आर्थिक नियोजन चुकू शकते किंवा आर्थिक समस्या सुद्धा उत्पन्न होऊ शकतात। म्हणजे आपण विचारच केला नव्हता असे काही खर्च आपल्याला करावे लागू शकतात किंवा अचानक खर्च येऊ शकतात। किंवा आपण जर 10 रुपयेच खर्च होणार असा विचार करून एखादं नियोजन केलं होतं तर तिथे 15 किंवा 20 रुपये लागण्याची शक्यता आहे। मग अशा गोष्टीतून आपले आर्थिक नियोजन कदाचित चुकू शकते आणि आर्थिक समस्या उत्पन्न होऊ शकतात। त्याकरिता आधीच आपण योजना करून ठेवा। बाबा 5 रुपये खर्च होणार तर आपल्या पर्समध्ये 10 रुपये ठेवा। कुठे जाणार असाल, कुठे काही करणार असाल किंवा काही योजना केली असेल काही बांधण्याचं, घेण्याचं, करण्याचं, तर त्या ठिकाणी अशा गोष्टीतून अचानक जर त्रास झाला ना तर मग त्याचा त्रास होता आणि मग तुम्ही काहीच करू शकत नाही। तर त्यासाठी आपल्याला थोडंसं अलर्ट राहायचं आहे। मात्र ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्या, आधीच आपण त्याचे नियोजन करून ठेवा। आणि त्याचबरोबर खर्च कसा कमी करता येईल याच्यासाठी सुद्धा आपल्याला जास्त विचार करावा लागणार आहे। कारण आपला होत असलेला सध्याचा आमदनीपेक्षा खर्चा रुपया, कारण आमदनीच्या वन्य आणि खर्चा रुपये असं व्हायला देऊ नका। अशा काही गोष्टीतून सुद्धा आपलं आर्थिक नियोजन कदाचित बिघडू शकतं। तर जो काही वाढता खर्च सुरू आहे किंवा अनावश्यक खर्च जो करू नये अशा ठिकाणी सुद्धा जर आपला खर्च होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे। खर्च कसा कमी करून काही कामं करता येतील, काही करायचं आहे याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आता या सप्ताहात कामाची एखादी जबाबदारी सुद्धा आपल्याला वाढू शकते, नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कुटुंबामध्ये सुद्धा, आणि त्याच्यातून आपल्याला थोडासा शारीरिक कष्ट, शारीरिक दगदग सुद्धा या सप्ताहामध्ये होऊ शकतं। आता आपण स्वतःहून एखाद्या कामाचा स्वीकार जर करणार असेल तर आपल्या कुवतीनुसार करा। आपल्याला झेपत असेल, पेलत असेल तरच ती कामं करायला जा किंवा त्याची जबाबदारी वाढून घ्या। आपल्याला पेलत नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी आपल्याला करून दाखवायचं, हट्टापायी, जिद्दीपायी, रागापायी जर आपण एखादा ईर्ष्येपायी करायला काही जात असाल तर त्याच्यातून तुम्हाला नुकसान होणार आहे, समोरच्या व्यक्तीला काही नुकसान होणार नाही। कारण न होणारं काम सुद्धा आपण करतो म्हणून सांगून घेतलंय तर समोरच्या माणसाचे कष्ट कमी झालेले आहेत
तर त्याला नुकसान नाही, त्याला फायदाच आहे, कारण त्याचं काम कमी झालेलं आहे. पण तुम्ही जबरदस्ती रागानेच आपल्यावरती काम ओढावून घेतलेलं आहे, त्या कामातून मात्र आपल्याला शारीरिक त्रास, मानसिक त्रास होऊ शकतो. तर आपल्या कुवतीनुसारच आपण कामाचा स्वीकार करा, अन्यथा आपण त्याच्याकडे भानगडीत जाऊ नका. अशाच गोष्टीतून आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास उद्भवून त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. या सप्ताहात त्याचबरोबर आपल्याला आरोग्याची विशेष काळजी सुद्धा घ्यायची आहे. हवामान बदल किंवा इतर काही गोष्टीतून थोडासा आपल्याला शारीरिक कफवृत्ती वाढू शकते, कफ वाढू शकतं आणि त्याच्यामुळे आपल्याला कफातून निर्माण होणारे त्रास सुद्धा या सप्ताहात होण्याची शक्यता आहे. तर या सप्ताहात ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात साधारणतः घेतला तर हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असणार आहे आणि आपण नियोजन करू शकणार आहे. ज्योतिष, साप्ताहिक ज्योतिष किंवा ज्योतिष भविष्य बघण्याचं, पाहण्याचं कारणच ते आहे ना की आपला दिवस कसा जाईल आणि तो तसा जर जाणार असेल तर तो चांगल्या जाण्यासाठी आपण काय करावं याचंच मार्गदर्शन घेण्यासाठी आपण ज्योतिष पाहतो किंवा भविष्य पाहतो. तर हे पाहून काहीतरी त्याच्यातून शिकण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा फायदा करून घ्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 15 आणि 21. शुभ अंक आहे 9 आणि रंग आहे लाल. आता आपल्यासाठी दोन चांगल्या गोष्टी घडणार आहेत. तर काय, एक तर आषाढी एकादशी. आपण जर आधीपासून एकादशी उपवास करत असाल तर तो कराच. विष्णूची उपासना मात्र जास्त करा. उपोषण आणि उपास याच्यात खूप फरक आहे. लोकांना तो अजूनपर्यंत लक्षात आलेला नाही आहे. फक्त उपास करायचा, उपाशी राहायचं म्हणून की उपास नाही, तर उपासना म्हणजे उपास आहे. मग अशी उपासना करायची की किंवा भुकेकडेही लक्ष आपल्याला लागू नये अशी उपासना आपल्याला करायची असते. तर आपण काय करतो, उपास करायचा करतो आणि भरपूर साबुदाण्याची खिचडी वगैरे खातो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला पित्ताचा त्रास होतो आहे. आपल्या राशीला तो जास्त होतो पित्ताचा त्रास. आपल्याला माहिती आहे आपल्याला पित्त विकार आहे, तर अशामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. तो उपासना करण्याचा प्रयत्न करा. आषाढी एकादशीच्या दिवशी नामजप करा, व्यंकटेश स्तोत्र वाचा, जे काही करता येईल आराधना करा. जर आपल्या घराजवळून समजा 1-1.5 किलोमीटर पर्यंत विठ्ठलाचं, विष्णूचं देऊळ असेल तर पायी जाण्याचा प्रयत्न करा त्या देवळापर्यंत, त्या दर्शन घेण्यासाठी. हा काहीतरी जिद्द करा. आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्यासाठी एक चांगला म्हणजे उपासना अशी आहे की आपण गुरुचं ध्यान करा, गुरुची उपासना करा. आपले आध्यात्मिक गुरु असतील किंवा आपले दैवी गुरु कुठे असेल ज्याला आपण मानत असाल तर त्यांची सुद्धा उपासना 21 तारखेला चांगल्या प्रकारे करा. हे काही मानसिक क्लेश, शारीरिक क्लेश काय आहेत, कुटुंबातले काही वादविवाद त्या मिटण्यासाठी किंवा त्याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला एखादी शक्ती सुद्धा या सप्ताहात प्राप्त होऊ शकते. याचा नक्की लाभ घ्या. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच वेळी ह्याच ठिकाणी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.